काल मी बाजारात भाज्या आणायला गेले होते, पण भाज्या आणायला गेल्यानंतर तिथं ना एक वडापावचा गाडा होता. एवढा खमंग वास सुटलेला होता ना, वास घेऊन असं वाटत होतं जाऊन खावं. पण मी काय केलं, मग चला घरीच बनवू म्हटलं सगळ्यांसाठी. आणि येत्या वेळेसच सगळं साहित्य मी घेऊन आले वडापावचं सुद्धा. आणि घरी आल्यानंतर मी अगदी क्विकली वडापाव बनवला, जास्त वेळसुद्धा न लावता. पण मी इंटरेस्टिंग वडापाव बनवला, तो म्हणजे ठेचा वडापाव. आता ठेचा वडापाव कसा बनवतात ते चला बघूया. तर सुरुवातीला ठेचा बनवूया. त्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या चांगल्या कढईमध्ये तेल टाकून भाजून घेतलेत. अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि चांगल्या कलर येईपर्यंत भाजायच्या. थंड करून घ्यायच्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याचबरोबर त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ घालून हा बारीक ठेचा बनवून घ्यायचा आहे. लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं, कारण लसूण असेल ना जास्त तर ठेच्याला मस्त चव येते. बटाटे मी अगोदरच उकडून ठेवलेली होती बाकीची कामं करत करत. आता सरळ बटाट्याची भाजी बनवायला घेऊया. कढईमध्ये आपण मोठे 2 चमचे तेल घातले. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची. ते चांगलं तडतडलं का कढीपत्ता बारीक करून टाकायचा. बारीक करून कढीपत्ता टाकला का वड्याबरोबर खाल्ला जातो. आता त्याचबरोबर 1 चमचा हळद आणि जो आपण ठेचा बनवला आहे ना तो यामध्ये 1 चमचा घालायचा. ठेचा पण चांगला परतून घ्यायचा फोडणीबरोबर आणि मग त्यामध्ये आपण बटाटे टाकायचे हाताने कुस्करून. बटाट्याची भाजी पण किती साधी सिंपल आहे बघा, पण जर ठेच्याची बनवली ना तर मस्त चव लागते. वड्याला अगदी मस्त खमंग असा वास पण येतो. बटाटे कुस्करून टाकले का त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊया. बटाटा पूर्णपणे मॅश करून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वडे बनवता येतील. अशा प्रकारे एकदम पूर्ण बारीक करायचा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि थंड करायला ठेवूया. आता साईडला लगेचच आपण वड्याच्या वरचं पीठ तयार करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतले. अर्धा चमचा हळद घालायचे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचे. हळद घातल्याने थोडासा छान कलर येतो म्हणून या पिठामध्ये हळद टाकायची. आता थोडंसं पाणी घालून चांगलं दाटसर पीठ तयार करायचं. मात्र पिठाला चांगलं फेटून घ्या, म्हणजे त्यात गुठळ्या राहायला नको आणि असं दाटसर पीठ तयार व्हायला पाहिजे. पीठ साईडला ठेवून देऊया. आपण आता वडे तयार करून घेऊ, कारण वड्याचं सारण आहे ना ते चांगलं थंड झालंय. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे तयार करू शकता, लहान मोठे. मी अगदी मीडियम साईजमध्ये इथं तयार केलेत. जास्त मोठे नको आणि जास्त लहान पण नको. साईडला गॅसवरती तेल गरम करायला ठेवले मी अगोदरच. आता काय करूया, पिठामध्ये थोडासा खायचा सोडा टाकूया आणि मिक्स करूया. खायचा सोडा टाकल्याने वडा कुरकुरीत होतो म्हणून अगदी थोडासा सोडा घातलाय मी. आता तेल तापलंय चांगलं, त्यामध्ये आपण वडे टाकून तळून घेऊया. मात्र मी इथं अगदी थोडंसं तळून घेणार आहे, हलकासा कलर येईपर्यंत. लगेच बाजूला काढून घेणार आहे आणि डबल फ्राय करणार आहे. म्हणजे डबल तळल्याने काय होतं की वडा अगदी कुरकुरीत होतो आणि खायला पण मस्त लागतो पावाबरोबर. आपण गाड्यावर बाहेर गेल्यानंतर बघा कसं तो गाडेवाला डबल वडा तळून देतो, तसं आपण आता इथं करूया. तर आता थोडा हलका कलर आलाय तर साईडला काढून घेऊया आपण. आता वडे तळून झाले ना की ते टिश्यू पेपरवरती टाकायचे, म्हणजे जर जास्त तेल राहिलं असेल त्याच्यावरती तर ते टिश्यू ओढून घेतं सगळं. तर बाकीचे सगळे वडे तळून झालेले आहेत. आता डबल वडा आपण तळायला घेऊया. त्यासाठी त्याच तेलामध्ये मी डबल वडा टाकलाय, पण यावेळेस गॅस कमी करायचा अगदी. आणि कमी गॅसवरती दोन्ही साईडनी चांगले ना कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तर बघा लगेच कलर पण चेंज झाला आणि वरून कुरकुरीपणा लगेचच दिसून यायला लागलाय. तर लगेच आपण साईडला काढून घेऊया. जेव्हा खायचे तेव्हा पटकन दुसऱ्या वेळेस तळायला टाकायचे आणि मग गरमागरम खाऊन घ्यायचे. आता जे आपण पीठ बेसनचं ठेवलेलं होतं ना त्याचा आपण चुरा बनवणार आहोत. त्यासाठी अगदी चमच्याने अगदी लांब लांब अशा काड्या सोडायच्या त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि असं फ्राय करून काढायचं कुरकुरीत असं. हा चुरासुद्धा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे, त्यासाठी कमी गॅसवरतीच तळून घ्यायचा. अशा प्रकारे मस्त चुरा तयार झाले. मिरच्या पण आपण तळून घेऊया. 8-10 मिरच्या मी तळायला घेतलेत. मात्र मिरच्या तळताना त्याला मधून अगदी चाकूने चिरा मारायचे आहेत बरं का मिरचीला. मी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला. न चिरा मारता जर तेलात टाकलं ना तर लगेच मिरची उडून येते अंगावरती. यावरती थोडंसं मीठ घालूया, म्हणजे चव लागते चांगली मिरचीला. आता आपण ठेचा वडापाव बनवतोय ना तर मग थोडंसं युनिक ट्विस्ट काहीतरी नको का, त्यासाठी परत गॅसवरती पॅन ठेवला. त्यामध्ये 1 स्लाइस टाकली बटरची. आता अगोदर पाव कापून घेऊया. बटर चांगलं वितळलं ना की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण ठेचा टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं बटर बरोबर, म्हणजे मस्त चव येते बघा. आता बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता हे चांगलं परतून झालं का यामध्ये आपण पाव भाजून घेणार आहे. एक साईडनी आतली बाजू आहे ना पावाची ते अशा प्रकारे. डायरेक्ट पण आपण पावाला लावला असता ठेचा, पण तो तिखट जास्त लागेल. आणि बटर बरोबर जर ठेचा असा फ्राय करून लावला ना मस्त चव लागेल बघा.
तर पावाची आतली हे बघा, आतली बाजू मस्त ठेचा आणि बटरने भरून निघते. तर मस्त पाव भाजून झालेले आहेत आपले इथं. आता आपण याला ॲसेंबल करून घेऊया. तर त्यासाठी अगोदर छानच पावाच्या वरती ना अगोदर आपण जो कुरकुरीत आपण हे क्रम्बल बनवले ना ते ठेवून द्यायचे. चुरा बनवलेला चुरा ठेवून द्यायचा अगोदर, त्यावरती वडा ठेवायचा आणि नंतर मिरची ठेवायची. ओ माय गॉड, मस्त एकदम टेस्टी आणि भन्नाट असा वडापाव झालेला आहे. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसा झालेला आहे. परत भेटूयात, तोपर्यंत नमस्कार.